सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की गेल्या 1 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या वतीने या ठिकाणी जो शेतमाल शेतकरी घेऊन येत होते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विम्याची योजना आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्याकडे करत होतो। गेल्या 24 जुलै 2026 रोजी या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे आणि आता लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कोणी शेतकरी शेतमाल घेऊन येणार आहेत त्यांना कोणत्याही स्वरूपाचा अपघात झाला तरी 2 लाख रुपयाचा पर्यंतचा विमा या ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। यामुळं या तालुक्यातील आणि या बाजार समितीमध्ये माल घेऊन येणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचा मोठ्या स्वरूपात या ठिकाणी एक सुरक्षेच्या दृष्टीने फायदा होणार आहे। शेतमाल घेऊन येत असताना शेतात काम करत असताना जर कोणत्याही स्वरूपाचा अपघात झाला आणि त्या आर्थिक वर्षामध्ये जर त्या शेतकऱ्याने या बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल आणि त्याची पट्टी त्याच्याकडे उपलब्ध असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यातील ही पहिली बाजार समिती आहे ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचा विमा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उतरविला जात आहे आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असणार आहे, आपण आपलं KYCचं म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर आणि शेतकऱ्याची शेतमाल पट्टी या 4 गोष्टी बाजार समितीच्या कार्यालयाकडे जमा करायच्या आहेत। या जमा केल्यानंतर ही विम्याची योजना त्यांना जमा केल्यापासून पुढील 1 वर्षापर्यंत लागू राहील आणि त्याचा जो काही प्रीमियम आहे, हप्ता आहे, तो बाजार समितीच्या वतीने त्या ठिकाणी भरला जाणार आहे। अगदी मोफत स्वरूपाची ही योजना शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आलेलो आहोत आणि तो यापुढेही काळात असाच चालू राहील अशी ग्वाही या निमित्ताने देतो। 12 फेब्रुवारी 2021 रोजी देवदत्त निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्या 12 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये शरदराव पवार सभागृहाचे भाडे निश्चित करण्यासंदर्भातला एक विषय मासिक मीटिंगमध्ये अजेंड्यावर होता आणि त्या ठिकाणी चर्चा झाल्याप्रमाणे तेव्हापासून या सभागृहाचं 2 ते 3 तासाकरता 3,000 रुपये, 2 ते 3 तासाकरता जेवण असेल तर 5,000 रुपये आणि पूर्ण दिवस जर सभागृह उपलब्ध करून द्यायचं असेल तर 10,000 रुपये भाडं या ठिकाणी घ्यायचा नियम देवदत्त निकम सभापती असतानाच करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 2 दिवस अगोदर अर्ज करायचा आणि तो अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी ते सभागृह उपलब्ध करून देण्याचं कार्यवाही प्रशासन करत असतं। त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी आले तर बाजार समितीच्या प्रशासनाला कोणत्याही स्वरूपाची परवानगी या ठिकाणी मागितली नव्हती किंवा पूर्वकल्पनासुद्धा दिली नव्हती। यापूर्वी जेव्हा कांद्याचं आंदोलन झालं त्यांनी पूर्वकल्पना दिली ती, शरदराव पवार सभागृह त्यांना त्यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलं होतं, परंतु यावेळेस त्यांनी कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना दिलेली नसल्यामुळं या ठिकाणी अडचण निर्माण झाली। त्यांनी म्हटलं का हा बाजार समिती एक राजकीय अड्डा बांधला आहे असा थेट आरोप केला। नेमकं राजकीय अड्डा कशा अर्थाने बांधला किंवा नाही बांधला, काय मत आहे? बाजार समितीचा राजकीय अड्डा बनवण्याचं काम सध्या देवदत्त निकमच करत आहे असं माझं मत आहे, कारण कोणतीही गोष्ट घडली का ते बाजार समितीमध्ये येतात आणि या ठिकाणी आंदोलनाची भूमिका आहे। कांद्याचं आंदोलन बाजार समितीमध्ये झालं हे बरोबर आहे, कारण या बाजार समितीमध्ये कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात आवक होत असते, इथं विक्री होत असते, कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतो। कांद्याचं आंदोलन झालं त्यावेळेस आम्ही सभागृह उपलब्ध करून दिलं, त्यांनी आंदोलनसुद्धा केलं, परंतु पत्रकार परिषद घ्यायची असेल किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं नियोजन जर राजकीय नियोजन करायचं असेल तर ते या ठिकाणी केलं नाही पाहिजे आणि ते करण्याचं काम आम्ही तर कधी केलंच नाही, परंतु सातत्याने हे सगळं काम देवदत्त निकम या ठिकाणी येऊन करतात आणि राजकीय कारणासाठी तेच या ठिकाणी सभागृहाचा वापर करणे किंवा या परिसराचा वापर करण्याचं काम करत आहेत। त्याच्यामुळं आम्ही नाही तर देवदत्त निकमच बाजार समितीला राजकीय अड्डा बनवू पाहत आहे आणि त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे।